तासगावमध्ये आमचा विजय निश्चित. आमच्यावर खोटेनाटे आरोप केले पण जनतेने निवडणूक हाती घेतली. माजी खासदार संजय काका पाटील. सांगलीच्या तासगाव नगर परिषदेमध्ये आमचा विजय निश्चित आहे. विरोधक निवडणुकीत जिंकण्यासाठी गुंडागर्दीचा वापर करत आहेत. सहानुभूती दाखवून आम्हाला बदनाम करून चुकीचा मेसेज पाठवत होते. विरोधकांनी दिलेल्या उमेदवाराचे धंदे काय आहेत ते संपूर्ण तासगावला माहीत आहेत. या निवडणुकीत विरोधक सातत्यानं संभ्रम निर्माण करत होते. आमच्यावर खोटेनाटे आरोप केले पण तासगावची जनता दुधखुळी नाही. आता जनतेनंच निवडणूक हाती घेतली आहे. हे उद्याच्या निकालावरून स्पष्ट होईल असा दावा माजी खासदार संजय काका पाटील यांनी केला आहे. वातावरण अतिशय चांगलं आहे. स्वाभिमानी विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी हे आमचं संयुक्तिक पॅनेल आहे. या गेल्या शहरातल्या 4-5 दिवसामध्ये आपण पाहिलं तर विरोधक जो भ्रम कायम सातत्यानं निर्माण करायचे आणि खोटी सहानुभूती घेऊन यामध्ये कायम इलेक्शन खेळलं जायचं. पण ह्यावेळी ठरवलं कितीही खोटं बोलू देत, खोटेनाटे आरोप करू देत. एकदा आपण ह्या सगळ्या गोष्टी लोकांनी हातात इलेक्शन घेतल्यानंतर याचा काही उपयोग होत नाही. हेच हे आजच्या मतदान प्रक्रियेवरनं आपणाला उद्या निकालातनं स्पष्ट दिसेल. वातावरण अतिशय चांगलं आहे. लोक उत्साहात आहेत. सकाळी 10 मिनिटात 50-50 मतदान व्हायला लागलेलं आहे. काही ठिकाणी विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळं या ठिकाणी काही वाद निर्माण व्हावा, पुन्हा संघर्ष निर्माण व्हावा या भूमिका दिसून येतात. पण आम्ही सगळ्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं आपणाला कुठल्याही परिस्थितीमध्ये मतदान प्रक्रिया व्यवस्थित पार पाडायची आहे. या ठिकाणी काही क्रिमिनल घेऊन येतात, मोठमोठे गुंड आणून मोटरसायकलवर फिरवून तिथं बसवून लोकांना बोलवलं जातं, पैशाची प्रलोभनं दाखवली जातात. या सगळ्या गोष्टी या शहरातल्या मंडळींनी पाहिलेत आणि जे खोटेनाटे आरोप करून सहानुभूती खोटी घ्यायची त्यांचं या निमित्तानं आता पितळ उघडं पडलेलं आपणाला दिसून येईल. दरवेळी सहानुभूतीची लाट येते, यावेळी सहानुभूती चालेल की नाही असं वाटतं आपल्याला? सहानुभूती खोटं नाटं सांगून लोकांच्यापर्यंत चुकीचा मेसेज देण्याची पद्धत ही मंडळी सातत्यानं करत होती. पण आम्ही या वेळेला त्यांच्या सापळ्यामध्ये ट्रॅपमध्ये अडकलो नाही. ही सगळ्यात महत्त्वाची भूमिका आहे. संयमानं नाही, आम्हाला बदनाम करून त्यांना सहानुभूती घेण्याचा जो प्रयोग होता ते दिसतंय. त्यांनी दिलेले उमेदवार तुम्ही सगळे पाहताय, कोणाचे काय व्यवसाय आहेत आणि कोण कोण दिलेले आहेत. कोण कोण क्रिमिनल या ठिकाणी आणून, मोठे गुन्हेगार आणून दहशत केली जाते. पण तासगावची जनता दुधखुळी नाही. कोणाच्या दबावाखाली आणि दहशतीखाली येणारी ही माणसं नाहीत. हे या निमित्तानं आज पुन्हा सिद्ध होईल. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी तासगाव.